याच्या आधी पण कांदे राहत होते, परंतु मला सडगाणीच्या कारणामुळे असतो मला ते कांदे 2 महिने ते फार तर फार 3 महिन्यापर्यंतच कांदे ठेवावे लागत होते. लगेच कांदे खराब झाल्यामुळे विकावं लागत होते. आता ती परिस्थिती माझी नाही आहे. मी सुरुवातीला रासायनिक खताचा वापर करायचो. मी लासलगावरून आमच्या कृषी सेवा केंद्रामधून खाली आणायचो. बरोबर. तर त्या टायमाला आमची लागण ही 1 डिसेंबरला लागण व्हायची किंवा नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला आमची लागण व्हायची. कांद्याची लागण आमची 1 जानेवारीला झाली, म्हणजे कांदेच लेट झाले. प्लस कांद्याचं टेम्परेचर पण होतं, भरपूर होतं. फेब्रुवारीमध्ये खूप प्रमाणात टेम्परेचर झालं आणि पाऊस तर मे पासून सुरुवात झाली. म्हणजे कधी नव्हत होता, आता मे मध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला. भरपूर प्रमाणात पाऊस झाला. म्हणजे आज पण आमचे वावर अजून येत नाही, आमचे पिकच नाही चालू वर्षी, इतका पाऊस झाला. फरक म्हणजे खूप मोठा फरक आहे. कारण की आज रासायनिकची गोणी जर घ्यायला गेलं तर 1800 रुपयाला गोणी, म्हणजे 3 गोण्यांच्या किमतीत 6 गोण्या पडतात. आणि मेन म्हणजे रासायनिक मुक्त शेती, असं डायरेक्ट खराब माल निघालेला आहे. डायरेक्ट जो म्हणतो त्या प्रमाणात माल टन एखादी कांदा सोडू शकतो. ही काळपट जमीन आहे आमची. म्हणजे आपण म्हणतो ना चिकट मातीची जमीन आहे. आणि पाण्याची प्रत कशी आहे तुमची? पाणी मोचळ आहे का? पाणी मोचळ पाणी आम्हाला, म्हणजे तिथं जमिनीमध्ये तुम्ही 3 फूट आणि 5 फुटावर आम्हाला मोचळ पाण्याची. आजही माझी जवळपास 26 ते 27 ट्रॅक्टर कांदे आजही आहे. याच्या आधी पण कांदे राहत होते, परंतु मला सडगाणीच्या कारणामुळे असतो मला ते कांदे 2 महिने ते फार तर फार 3 महिन्यापर्यंतच कांदे ठेवावे लागत होते. लगेच कांदे खराब झाल्यामुळे विकावं लागत होते. आता ती परिस्थिती माझी नाहीये. आज माझे कांदे आजही पहा तुम्ही, आजही 26 ते 27 ट्रॅक्टर कांदे माझी शिल्लक आहे. तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा. धन्यवाद. धन्यवाद.